हॅलो, ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सात्विक पक्वान्नामध्ये आज बनत आहे एक स्पेशल आणि ट्रेडिशनल मेनू. सध्या पितृपक्षाचा कालावधी चालू आहे आणि यामध्ये या मेनूला स्पेशल असं स्थान असतं, ती म्हणजे गव्हाची खीर. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 ग्लास गहू. तो 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चाळणीमध्ये निथळत ठेवायचा. थोडा वेळ त्यातून पाणी सगळं निथळून गेलं, थोडासा कोरडा पडला की खलबत्ता घ्यायचा आणि यामध्ये थोडा थोडा गहू घालत आपल्याला तो चांगला कुटून घ्यायचा. यासाठी आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात आणि मेहनतही घ्यावी लागते. तर मी मेहनत घेते कुटण्याची. एका गव्हाचे 4-5 तुकडे होतील आणि हा कोंडा पूर्णपणे जाईल तेवढा वेळ मला हे सगळे गहू कुटून घ्यायचे आहेत. आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे नसतील तर आपण मिक्सरमध्ये थोडे थोडे घालतही कुटून घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता हा गहू कशा पद्धतीनं कुटल्या जात आहे. कोंडा सुद्धा बाजूला निघत आहे. माझ्या हाताला पहा किती कोंडा चिकटलेला आहे. सगळे गहू कुटून झाले की मी हा गहू जो आहे कुटलेला तो पाखडून घेईल, जेणेकरून त्याचा कोंडा सगळा निघून जाईल आणि 2 पाण्यामध्ये परत एकदा धुईल. पाहू शकता तुम्ही धुत असताना हा कोंडा पाण्याच्या वर येतो, निघून जातो आणि जो काही थोडासा कोंडा शिल्लक राहील तो शिजताना कुकरमध्ये जे झाकण आहे त्याला चिकटून येत असतो. आणि किती स्वच्छ असे वाटतायत गहू, त्याचा लालसरपणा सगळा निघून गेलेला आहे. आणि आता या ठिकाणी मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 मग म्हणजे जवळपास 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण जे काही धुवून घेतलेला गहू आहे तो आता घालायचा आणि त्याला 6 ते 7 शिट्ट्या चांगल्या होऊ द्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही एवढं पाणी, डबलच पाणी आहे. आपला जो कण्या झालेल्या आहेत कुटलेल्या त्याच्यापेक्षा डबल पाणी दिसतं. या पद्धतीनं आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता त्या मी या खिरणीमध्ये घालण्यासाठी नारळाचे पातळ पातळ तुकडे मी करून घेतलेले आहेत. कुकरच्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि पहा तुम्ही हा कोंडा देखील झाकणाला चिकटून निघालेला आहे. पाहू शकता किती छान मऊसूद अशी शिजलेली आहे ही खीर. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊया. आपल्याला जेवढं गोड हवंय तेवढा यामध्ये गूळ घालायचा. साखरही घालू शकतो पण शक्यतो गूळ घातलेला कधीही चांगलं. तर मी यामध्ये 2 ते 3 पळ्या गूळ घालते. ही खीर थोडीशी घट्ट आहे आणि थंड झाल्यास जास्तच घट्ट होते, म्हणून मी एका गॅसवर पाणी ठेवलेलं आहे 1.5 ग्लास. ते पाणीही यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन नक्की दाबा. आणि तुम्ही नियमितपणे माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आता यामध्ये मी एक जायफळ घेतलेला आहे, तो थोडासा किसून घालते आहे. वेलची पुढेही घालून घेतलेली आहे आणि आपण जे नारळाचे चॉप्स केले तेही यात घालून घ्यायचे. एकदा त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि आता गॅस पेटवून गॅसवर आपण हे ठेवूया. एका बाजूला जे 1.5 ग्लास मी पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणीही मी यामध्ये टाकून घेते, की जेणेकरून ते चांगलं पातळ होईल आणि 5 मिनिट आपण याला या ठिकाणी शिजू द्यायचं आणि 5 मिनिटांनी आपल्याला हवं तेवढं त्यामध्ये साजूक तूप घालायचं. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. ही खीर जशी जशी थंड होईल तशी तशी तिची चव वाढत जाते, म्हणून मी थंड झाल्यासच खाणार आहे. पण जाण्याआधी तुम्ही लाईकचं बटन तेवढं दाबून जा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका आणि नवनवीन व्हिडिओ
असेच पाहत जा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दलही तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात सात्विक पक्वान्नमध्ये एका सात्विक आणि हेल्दी मेनू सोबत.